6 बॉल 12 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. जणू काही आपण दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हीच मॅच पाहतोय. एका साईडला रिकी पॉन्टिंगने फलंदाजी केली होती आणि त्याच्या खेळीवर जेव्हा पाणी फिरलं गेलं ते हर्षल गिब्सने आक्रमकता दाखवली होती. आणि एकाच मॅचमध्ये 2 मॅन ऑफ द मॅच, एकाच खेळाडूला 2 खेळाडूंना एकदाच वितरित केलं गेलं होतं, विभागून दिलं होतं मॅन ऑफ द मॅच. आणि त्याच खेळीची कुठेतरी या वेळेला आपण पाहू शकतायत पुनरावृत्ती पाहायला मिळते. संजू आणि प्रशांत नाबाद या ठिकाणी आता राहिलेत आणि खेळपट्टी अक्षरशः त्यांच्या प्रेमात पडलेली आहे. परंतु युवराज या ठिकाणी कॉन्फिडंटली आहेत. 18 बॉलमध्ये 10 सिक्स आतापर्यंत संजूच्या बॅटमधून आलेत. क्या बात आहे. संजू आणि प्रशांत ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधून मात्र 18 बॉलमध्ये 10 सिक्स. घ्या युवराज 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 सरळ चेंडूला पाठवलंय 6 धावांकरता. जेव्हा संजू फलंदाजी करतो ना असं वाटतं एकंदरीत की तर मात्र बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 74. आता 6 धावेची आवश्यकता असेल. गोलंदाजाने गोलंदाजी करावी कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. आज खऱ्या अर्थानं आयोजक खूप आज विचार करतील, एकत्रित येतील की करावं काय पुढच्या वर्षी. दोन्ही एंडकडून खेळवावं, त्यासाठी मैदानाची उभारणी तुम्हाला खूप चांगली अजून करावी लागेल. 12 बॉलमध्ये 43 धावा. काय फलंदाजी केले. जर फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या दोन्ही बॅटरसाठी. अप्रतिम सुपर बॅटिंग. सुंदर फलंदाजी. विजयासाठी 6 धावेची आवश्यकता. अप्रतिम गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू या ठिकाणी खोलवर होता. वाईट यॉर्करने अजून खेळ समाप्त झालेला नाहीये. स्वतःच्या मनाला विचारा, शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. आता 4 बॉल आणि 5 धावेची आवश्यकता. युवराजकडे ते कॅलिबर आहे, नो डाऊट अबाउट इट. पाहायचं युवराज कशा पद्धतीने यावेळेला गोलंदाजी करेल. आज निलेशला थोडंसं थांबवलं. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला अप्रतिम चेंडू छान होता. अशरफने केली चुकी, चुकीला माफी नाही. दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. या वेळेला जर आपण पाहिलं तर झेल तर नव्हताच, परंतु चेंडू रोखणं फार महत्वाची गोष्ट होती. इथून आता मात्र 1 धावेची आवश्यकता असणार आहे. 80 धावांचा पल्ला पार करत असताना 79 पर्यंत पोहोचलेत. आता फक्त 1 धावेची आवश्यकता. फक्त म्हणून चालणार नाहीये. 3 बॉलमध्ये 3 धावा यंदाच्या हंगामामध्ये झालेल्या नाही आहेत. 4 बॉलमध्ये 4 धावा झालेल्या नाही आहेत. जवळजवळ 12 बॉलमध्ये 10 धावा सुद्धा झालेल्या नाही आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. 3 बॉल 1. गुड डिलिव्हरी गुड डिलिव्हरी. म्हणून मी म्हटलं होतं की फक्त म्हणून चालणार नाहीये. इथे डिफेन्स, कारण हल्ली क्रिकेटमध्ये 1-1 धावेला विसरलेत काही खेळाडू. 1-1 रन्स फार महत्वाचे असते. क्रिकेटमधील बेसिक काय आहे, सिंगल डबल. इथे मात्र षटकार चौकारांशिवाय पर्याय नव्हता. 4-4-1 अचोळे संघाला आणि ते करून दाखवलंय. जशी स्टार्ट झाली अप्रतिम आणि संजूने जी स्टार्ट करून दिली वाखाणेजोगे पाहायला मिळाले. अफलातून फलंदाजी. 2 बॉल 1. तर इथून विकेट फॅक्टर आणि डॉट बॉल. आता थोडंसं क्षेत्ररक्षण जवळ घेतलं गेलंय अम्ब्रेला टाईपमध्ये. यावेळेला खूप सुंदर, परंतु सद्दामने केली चुकी. सद्दामने केली चुकी. अन्यथा इथे फलंदाज बाद होऊ शकला असता. सद्दामने खूप चुकी केली आणि इथे जर आपण पाहिलं तर धीरज ज्याच्या खेळीला पाणी फिरलं गेलं. चला लगेच टॉस आपण करणार आहोत. संजित त्या ठिकाणी आहेत. अचोळे संघाचा कॅप्टन लगेच या. पॉवर इन्व्हर्टरचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय हेमंतजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. हेमंतजी पाटील साहेब यांना विनंती करेन टॉस करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. खूप चांगला खेळ आपण पाहू शकलात आणि अचोळे गाव आज पाठिंबा देण्यासाठी या सर्व खेळाडूंना पोहोचलेत. चला लगेच या.
टॉस करण्यासाठी यायचं आहे, प्लीज लवकरात लवकर या. स्वतः संजू त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे. संजूची बॅट आज काय जबरदस्त बोलू लागली. 6 बॉल मध्ये गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 48. संजू व्हेरी वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेटेड, मॅग्निफिसंट बॅटिंग.